कारण असं म्हटलं जातं की जगणं एकदाच आहे, तर ते आनंदी असावं. जिथं मन कुरतडतं, गुदमरतं, तिथं का राहावं माणसानं? आम्ही का राहतो की आम्ही जगण्याची व्याख्याच बदलली आहे. मगाशी आमची बोलत असताना चर्चा झाली, पॅकेज आणि प्रेस्टिजसाठी जगणारी माणसं असतात ना, ती कधी सुखी होत नाहीत, ती कधी आनंदी होत नाहीत. ज्याला खूप सुंदर मगाशी स्वप्नील सरांनी शब्द वापरला की स्वतःचा स्व ज्याला कळाला तो आनंदी होतो. कार्तिकी गायकवाडला गायला येतं, तो तिचा स्व आहे. तिचं गाणं हा तिचा स्व आहे, कारण निसर्गानं तिला दिलंय. तिला MPSC UPSCला बसवलं तर ती होईल का सुखी? मीटिंग इटिंग वेटिंग हा आयुष्याचा रुटीनचा भाग झाला तर ती गाणार कधी? निसर्गानं जी क्षमता दिलंय, जो आनंद दिलाय, तिच्यामध्ये तिनं आयुष्य व्यतीत करावं ना. तिला दिलंय ते गळा दिलाय, मला दिलंय ते नरड दिलंय. आता मी गळा होण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्या आयुष्याचं वाटोळ आहे ना. करिअर निवडत असताना स्वची निवड, आणि मी नरड्यानं जर गाण्याचा प्रयत्न केला तर ते कधी शक्य नाही, मी कधी आनंदी होणारच नाही. मी शिरोळा गटविकास अधिकारी होतो आणि तिथं महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित कडकडे यायचे आणि त्यांचा कार्यक्रम असायचा. पंचगंगेच्या या बाजूला त्या घाटावर ते बसायचे. इकडं हजारो श्रोते, पलीकडं हजारो श्रोते. पहाडी आवाज, निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची. सुरू झालं गाणं की त्या पंचगंगेच्या पाण्यावर अशा लहरी यायच्या. आणि ते बघितल्यानंतर मी इम्प्रेस झालो ना एकदा. मी म्हटलं आता मला पण गायला यायला पाहिजे. नांदणी म्हणून गाव आहे शिरोळ तालुक्यामध्ये. तिथल्या एका संगीत शिक्षकांना मी बोलवलं, काही पैसे दिले. म्हटलं गुरुजी मला आता गाणं शिकवा. गुरुजी रोज संध्याकाळी 7 ते 8 मला गाणं शिकवायला यायचे. 1 महिनाभर गुरुजी मला एकच अभंग सांगत होते, जैस्या परी आहे तैस्या स्थिती राहे, कौतुक पाहे संचिताच. नाथ महाराजांचा अभंग आहे. 1 महिन्यानंतर गुरुजींनी माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले. म्हटले साहेब नमस्कार. मी म्हटलं का? ते म्हटले माझा आवाज बदलायच्यात, मला सोडून द्या. जो आपला स्व नाही, दुर्दैवानं दिदे आणि दादानं आपला स्व दुसरा कोणीतरी सांगतो. पूर्वीच्या काळी माणूस स्वतःचा चेहरा म्हणजे आरशाचा शोध नव्हता लागला. मरेपर्यंत माणसाला स्वतःचा चेहरा कळायचाच नाही कसा चेहरा आहे. आरशाचा शोध नसताना माणसं कशी जगली असतील बघा ना. ज्यांना आता अर्धा तास आरशासमोर बसायची, आम्ही सुद्धा हे डांबरीकरणासाठी बसतो तासभर. वाटत राहतं की काय हाल झाले असतील त्या काळात त्या माणसांचे. मरेपर्यंत स्वतःचं थोबाडच कधी माहीत नसायचं. अशा त्या कालावधीमध्ये रानात फिरताना एका माणसाला एक दगड सापडला. दगड गुळगुळीत होता आणि त्याच्यावरची माती बाजूला झाल्याबरोबर त्याच्या असं लक्षात आलं, त्याचा चेहरा त्याच्यामध्ये दिसला. त्यानं स्वतःचा चेहरा कधी बघितला नव्हता. त्याचा चेहरा बरोबर त्याच्या वडिलांच्या सारखा होता. आणि मग तो म्हणतो की मेरे पापा मुझे मिल गए. त्याला लई आनंद झाला आणि ते दगड घेऊन घरात आला, असं त्यानं माळीवर ठेवला. रोज आंघोळ करायचं, वर माळीवर जायचं, दगडात बघायचं, वडील भेटल्याचा आनंद त्याला व्हायचा आणि पुन्हा खाली यायचं. बायकोच्या लक्षात आलं की अलीकडे हे हसतंय. लग्न झाल्यानंतर शक्यतो माणसं हसत नाहीत आणि शासकीय सेवेमधले सुद्धा माणसं हसत नाहीत. म्हणून इथं हास्य क्लब लावलेले आहेत लोकांनी. हसतच नाहीत ना, म्हणून ते हास्य क्लब. तुम्ही कधी गेला हास्य क्लबचे बघताना माणसं आमच्यासारखी म्हातारी कोतारी असे हसत असतात, खो 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 खो. आणि ते हसत असताना ते रस्त्याच्या बाहेर एक बारकं पोरगं त्यांच्याकडे बघून हसत असतं. आपल्या लक्षात येत नाही की नेमकं हे खरं का ते खरं, हसतंय ते कोणतं खरं. बायकोच्या लक्षात आलं की हे अलीकडे हसतंय. ते म्हणजे क्यों हस रहे? ते म्हणजे कुछ नाही, पापा मिलते. म्हणजे काय मिळतंय? ते घाबरत घाबरत वर गेलं, ते दगड आणला, इसमें पापा मिलते. ते म्हणजे लाव इधर. तिनं तो दगड घेतला. तिनं स्वतःचा चेहरा कधी बघितला नव्हता. ती म्हणजे दुसरी औरत कहाँ से लाई? ती म्हणली नाही पापा आहे. दगड घेऊन दोघंही न्यायाधीशाकडे गेले. न्यायाधीशाला विचारलं काय आहे? ते म्हणते पापा आहे, दुसरी औरत आहे. न्यायाधीश म्हटले लाव इकड. त्यांनी त्याच्यामध्ये बघितला, त्या न्यायाधीशाचा चेहरा त्याच्या आजोबासारखा होता. ते म्हणले ये तो मेरे नानी जान आहे. करिअर निवडत असताना ते असं म्हणतात की आपल्याला आपलं थोबाड दुसरा कोणीतरी सांगतो की तुम्ही कोण आहे. ज्या क्षणाला मला कळतं की निसर्गानं मला काय दिलेलं आहे, करिअर निवडत असताना या जीवनाचं करायचं तरी काय, या पुस्तकामध्ये 3 गोष्टी सांगितलेत, निकष सांगितलेत की करिअर निवडत असताना कसं निवडा. स्वभाव पहिला गोष्ट आहे. स्वभाव, स्वधर्म आणि युगधर्म. खूप छान अभय बंग सर म्हटलेत की अरे लाख मोलाचं आयुष्य तुम्हाला मिळालं आहे तरुणानो, आणि ते फक्त ईट ड्रिंक अँड बी हॅपी, हे दिल मांगे मोर, प्रेस्टिज अँड पॅकेजमध्ये घालवणार आहात का या 3.5 हाताच्या देहानं अनेकांना सुखी करणार आहात.
एक एक GR माणसाच्या आयुष्यामध्ये बदलून करू शकतो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता, खरं तर असं म्हटलं जातं की आपल्या अस्तित्वानं आपल्या आधी ज्या वेळेला जग जसं होतं त्याच्यापेक्षा अधिक सुंदर जग करून माणसानं मरायचं असतं. आम्ही प्रशासनामध्ये आलो, प्रशासनामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला त्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेला दुसरी गोष्ट जेंगटे सरांनी मागाशी सांगितली की आम्ही सातबाऱ्याच्या जीवावर आलो, ॲडमिशन सातबाऱ्याच्या जीवावर. आम्ही राहुरीला 5 वर्ष काढले MSc आणि PhDची. अभ्यास केला की संध्याकाळी त्या वसंत हॉस्टेलच्या समोर एक रंगमंच आहे, त्या रंगमंचावर लायब्ररी बंद झाली की आम्ही बसायचो. इंटरव्ह्यूचा काळ आला की आम्ही इंटरव्ह्यूला तिथं बसायचो. मग त्यावेळेला एक हमखास प्रश्न असायचा की तुम्ही MSc ॲग्री झालाय, टेक्नोक्रॅट्स झालाय, मग तुम्ही इकडे प्रशासनामध्ये कशासाठी येता, त्यावेळेला तो प्रश्न असायचा. आणि मग त्यावेळेला प्रश्न आमच्या समोर असताना असं असायचं की कित्येकाच्या मनी ऑर्डर्स 10-10, 11-11 तारखेपर्यंत यायचेच नाहीत. पीठ घेऊन जायचं, किचन करायचं, बरेचसे प्रश्न असायचे. आणि त्यावेळेला मनी ऑर्डर 10, 11, 12 तारखेपर्यंत यायचे नाहीत. त्यावेळेला नजरेसमोर माझी परिस्थिती नव्हती, पण माझे जे मित्र प्रशासनामध्ये किंवा माझ्या बॅचचे जे आहेत त्यांच्या घरची परिस्थिती मला माहिती आहे, कारण मी सगळ्यांच्या घरी त्यावेळेला जाऊन आलेला. आणि ज्यावेळेला हा प्रश्नाचं उत्तर यायचं त्यावेळेला प्रत्येकाच्या नजरेसमोर असायची आई, प्रत्येकाच्या नजरेसमोर असायचा बाप की का जायचं आहे प्रशासनामध्ये. आणि मग त्यावेळेला एक ध्येयवाद जागा व्हायचा की हा, मी ज्या घरातून आलो, माझ्या आईच्या डोक्यावर लाकडाची मोडी आहे, माझ्या बापाच्या हाताला घट्टे आहेत, 15 तारखेपर्यंत यमो पाठवण्यासाठी त्रास होतो आहे. आणि मग लक्षात यायचं की मी ज्या वेळेला होईन काहीतरी त्यावेळेला हे दुःख, ह्या वेदना मी सगळ्या संपवून टाकेन. मी आता नाममध्ये काम करतो आहे नानाजींच्या सोबत. शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येला अनेक घरांना मी भेटी दिलेत. दिदी आणि दादा, ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ना तिथल्या वेदना एकदा समजल्या ना की मग प्रशासन कसं चालवायचं हे सांगावं लागत नाही. बाबा आमटेंच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर झोपले अजून माळ, तापवीत उन्हात काया, अजूनही असंख्य नद्या वाहतात इथे वाया, इथे नांदती श्रमर्षी, या भूमीला क्षरण नाही, ज्ञान गाळते घाम, इथे विज्ञान दानव शरण नाही. आम्ही एका घरामध्ये गेलो की जिथं आत्महत्या झाली आहे. त्या घरात दुसऱ्या दिवशीपर्यंत जेवण झालेलं नव्हतं. सर्वे आम्ही नामच्या तर्फे केल्यानंतर असं लक्षात आलं की 55,000 ते 75,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये. हे सगळं करत असताना मी म्हटलं ना, ज्या क्षेत्रात काम करायचं ना ते एका डोळ्यामध्ये प्रेम आणि एका डोळ्यामध्ये वेदना घेऊन काम करावं लागतं प्रशासनात. चांगले रिझल्ट काय येतात? गायकवाड सर ज्या वेळेला शेतीचा निकाल देत असताना, कुठलाही शासकीय अधिकारी असू दे, शेतकऱ्याच्या बाजूला निकाल देत असताना तो निकाल कसा लिहावा हे अधिकाऱ्याला माहीत नसेल तर सरांचं पुस्तक घेतलं तर तो लिहू शकतो. ह्या प्रकारची केस आहे ना, ते अधिकाऱ्यांना ते सांगतात बाळा जा तिथं बघ, अशी केस असेल तर त्याचा असा निकाल आहे. मी शेतकऱ्यांच्या सोबत तुम्ही आम्ही काम करतोय, किंवा त्यानंतर मी आता 4 वर्ष मी नानाजींच्या सोबत काम करतो. शेतकऱ्यांची आत्महत्या झाली की आम्ही तिथं पोहोचतो. सदानंद देशमुखांचं पुस्तक आहे 12 मास म्हणून, म्हणजे वाचायची सवय असली तर. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो म्हणून मी गांभीर्य या गोष्टीचं सांगतोय की दिदा आणि दादानो की एकदा पदावर गेलो की आम्ही बदलतो. सातबाऱ्याशी पुन्हा पाठीमागं आम्ही इमान राखतो की नाही माहीत नाही. गोष्ट छोटी डोंगराईडी नावाचं चित्रपट त्यावेळच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांना दाखवण्यात आला. तुम्ही बघितला असेल चित्रपट, नसेल तर बघा सार्वजनिक दृष्टी. निळू भाऊंचा एक एक डायलॉग आमचं काडी चिरत घेऊन जातो. शेतकऱ्यांच्या व्यथानी वेदना समजण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं, कारण अधिकारी आहे ना, त्यानं जे काही माझ्या वाट्याला आता आलेलं आहे त्या अधिकाराचा उपयोग मी नेमका करत असताना कसा करणार आहे? दळभद्री करणार आहे, गुणवत्ताहीन करणार आहे, दर्जाहीन करणार आहे, की माझ्या अस्तित्वात असलेल्या त्या अधिकाराने मी एखाद्याचं जीवन फुलवणार आहे? पिपाणी नावाचा चित्रपट जर बघितला, मार्केट यार्डमध्ये धान्य आलं आणि ते धान्य वाहून गेलंय आणि रमेश देव आत्महत्या करत आहेत, त्याच्या अगोदरचे 10 मिनिटाचे डायलॉग आहेत. रिअली मी हे जे आत्ता तुमच्याशी बोलतोय, शेअर करतोय, मी जे अनुभवलं, चित्रपट असू द्या किंवा ते पुस्तक वाचत असू द्या, मी आता स्वतः शेती करतोय 5-6 वर्ष.